नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आली गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। कृष्णा नदीच्या घाटावर मासे पकडण्यासाठी गेलेल्या संतोष मारुती पवार वय वर्ष 42 या व्यक्तीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। 16 एप्रिल रोजी दुपारी ही घटना घडली होती। संतोष पवार हे नदीकाठी गेल्यानंतर बराच वेळ परतले नाहीत, त्यामुळे ते बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती आणि तेव्हापासूनच शोध कार्य सुरू होते। घटनेचे गांभीर्य ओळखून उपसभापती वैभव उगळे यांनी तातडीने भारतीय रेस्क्यू टीमशी संपर्क साधला। त्यानंतर भारतीय रेस्क्यू टीमचे गजानन नरळे, महेश कुमार मठ, हेल्पलाईन टीम, निहाल शेख आणि SRF टीमने शुक्रवारी दुपारी संयुक्त शोध मोहीम राबवली। या पथकाच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी 1:15च्या सुमारास मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढण्यात यश आले। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजय माने, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण सुतार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। या प्रकरणी पोलीस ठाण्यात भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 194 प्रमाणे नोंद करण्यात आली असून योगेश हरिनिकम यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या घटनेमुळे आमनापूर आणि पलूस परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे।